हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे शनिवारची सकाळ आणि शनिवारची सकाळ असल्यामुळे मी डिसाईड केलेलं की आपण एक मूवी बघायला जाऊ. तर मूवी तर कुठली बघायची, तर सध्या थिएटर्समध्ये मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी मूवी चालू आहे आणि मी परेश मोकाशी सरांची फॅन असल्यामुळे मी ती मूवी बघणारच. ते नाटक इतकं माझ्या जवळचं आहे की म्हणजे ते सांगतानासुद्धा मला असं वाटतं आहे, वाव किती चांगलं केलं त्यांनी की ते नाटकाचा मूवी केला. आणि थोडेफार व्हेरिएशन्स आहेत, पण यार परेश मोकाशी सरांची सर त्यांनाच आहे, ती कोणालाच नाही आहे. म्हणजे मला दुसरीकडे कुठे ते छोटे छोटे बारकावे किंवा असे कुठेच सापडत नाही जे ह्यांच्या मूवीजमध्ये मला सापडतात. छोटे छोटे विनोद आणि जे सामान्य माणसाला समजेल असे आणि त्याला कळून त्यांना ती मजा अनुभवता येईल असे विनोद फक्त तेच करू शकतात, बाकी कोणीही करू शकत नाही. सो मी आता थोडी तुम्हाला झलक दाखवते त्या मूवीची. खूप सारं त्यांनी व्हेरिएशन घेतलेले आहेत मूवीमध्ये, म्हणजे नाटकापेक्षा भरपूर वेगवेगळं त्यांनी यूज केलेलं आहे. प्लॉट म्हणा, थोडं चेंजेस केलेले आहे, कॅरेक्टर्स म्हणा किंवा त्यांचे स्वतःचे कॉमिक टायमिंग्स म्हणा, थोडेफार चेंज आहे. पण जे आम्ही बोंबिलवाडी नाटक बघितलेलं ना, त्याला त्यांनी फुल न्याय दिलेला आहे. म्हणजे त्याला फुल एकदम चांगलं केलेलं आहे, इम्प्रोवाईज केलेलं आहे. आणि मी नेहमी मुलांना सेटिंग्स शिकवते. जेव्हा मी शिकवते तेव्हा सेटिंग्स शिकवते. ते किती महत्त्वाचं आहे एक मूवीमध्ये किंवा एखाद्या ड्रामामध्ये, ते ह्या पिक्चरवरून आपल्याला समजतं. आता सेटिंग्स म्हणजे काय, ते बाहेरचं जे वातावरण आहे, जे सराउंडिंग आहे, भरपूर लोकांना म्हणजे आम्हाला रेस्ट्रिक्ट झाल्यासारखं वाटलेलं जेव्हा मी नाटक बघितलेलं तेव्हा. पण जेव्हा मी आता मूवी बघितलं ना, मला असं वाटलं की इट इज डुईंग जस्टिस टू इट. म्हणजे तुम्हाला जास्त ॲक्टर्सना जास्त वाव दिला किंवा सेटिंग्स चांगल्या असल्या ना, की नाटक किंवा जे स्टोरी असते ती अजून खुलून येते. हे मला ह्या स्टोरीनी किंवा ह्या पर्टिक्युलर मूवीमुळे समजलं आणि ते मला एकदम त्याचा अनुभव आला की किती व्हेरिएशनमध्ये असू शकते. आणि शेवटी बोंबिलवाडी म्हटलं की कोकणाच्या बॅकग्राऊंडमध्ये घेतलेली मूवी आहे आणि कोकणी थिंग्स आणि कोकणी गोष्टी किंवा कोकणी लोक हा सगळ्यांचा एकदम जवळचा सब्जेक्ट आहे. आणि त्यामध्ये इतके व्हेरिएशन्स आणि कॅरेक्टरायझेशन तर चुम्मेश्वरी त्यांचं कधीच चुकत नाही आणि यावेळीसुद्धा चुकलं नाही. बबन कुंडलिनी मला जबरदस्त आवडले. बबन कुंडलिनी, कूक, सगळेच. म्हणजे एकही कॅरेक्टर असं नाही की विजोड कॅरेक्टर हे का आहे, ह्याला का दिलं, असं कधीच वाटलं नाही. सो इट इज द बेस्ट थिंग दॅट इज डन ऑन द मूवी. दिस कुड बी द बेस्ट थिंग दॅट इज डन ऑन द मूवी. मला खूप आवडला. ॲज अ डायरेक्टर ते खूप मस्त लिहितात आणि खूप मस्त एक्झिक्यूट करतात आणि ॲक्टर्ससुद्धा ते त्या ताकदीने करतात ना यार, खूप बरं वाटतं आणि मजा आली, खरंच मजा आली. म्हणजे माझा शनिवार सफल झाला यार सगळ्यांच्या ॲक्टिंग बघून आणि खास करून प्रशांत दामलेला बघून तर यार इतकं बरं वाटलं. इतकं मस्त ॲक्टिंग, इतकं मस्त डायलॉग डिलिव्हरी. ओ हो. प्रशांत दामले सरांना आणि भूमिकेत बघितलं ना, इतकी गंमत आली यार. काय काम केलं यार सगळ्यांनी. बबन म्हणा, कुंडलिनी म्हणा, ते जे कोण कॅरेक्टर्स आहेत यार, जबरदस्त काम केलं आहे. म्हणजे आम्ही जे नाटक बघून आलेलो त्याला आम्हाला साजेसं वाटलं, आम्हाला सफल वाटलं. प्रशांत दामले सरांचे एक्सप्रेशन्स, ओ हो, क्या बात. वॉट अ सिनेमॅटोग्राफी यार. सगळ्यांनी एकदा जे बोंबिलवाडीचे फॅन्स आहेत ते पण. आणि हे थोडंसं मध्यांतर आहे इकडे. मध्यांतरमध्ये आपण जातो जरा वॉशरूमला आणि आम्ही जातो सेल्फी क्लिक करायला. सो दिस इज हू आय एम. सो बोंबिलवाडीमध्ये ज्यांनी बोंबिलवाडी बघितलं आहे ते पण आणि नाही बघितलं असेल ते सुद्धा जाऊन प्लीज हा चित्रपट बघा, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. काय सुपर्ब ॲक्टिंग आहे यार. आणि जर परेश मोकाशी सरांचे फॅन असाल तर नक्कीच बघा. हे समोसाचं जरा खाते आहे कारण मी सकाळी फक्त नाश्ता करून गेलेली. 12:25चा शो होता, मग आपल्याला भूक लागते ना यार, मग काय करणार माणूसचं. जे चांगलं भरलेलं वाटलं ते घेतलं. आणि स्टोरी लाईन एक्सेलंट, कॅरेक्टर्स परफेक्ट, चॉईस ऑफ कॅरेक्टर्स, पिक्चर परफेक्ट. म्हणजे इतकं छान आहे. So please go to the theaters and watch this one.
दिस इज अ ट्रीट, दिस इज अ रिअल ट्रीट. पूर्ण टाईम हसाल, जोराजोरात हसा. थिएटरमध्ये तुम्ही एकटेच असाल तरी पण हसा, आजूबाजूला कमी लोक असेल तरी पण हसा. मी तर खूप हसली आहे यार, खूप हसली आहे ह्यांच्यामध्ये. आणि मी तुम्हाला ह्याचा एंड अजिबात दाखवणार नाही आहे, जे काही एंडमध्ये होतं काय नाही होत, स्टोरीबद्दल मी अजिबात काही बोलणार नाही आहे. स्वतः जाऊन हा मूव्ही बघा थिएटरला. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे, जबरदस्त. म्हणजे खूप मजा येईल. ॲक्टिंग कशी करावी तर अशी. थँक्स फॉर वॉचिंग.